चॅप्टर 1 लॉज ऑफ मोशन. हे काय आहे? मुवमेंट, मोशन होता याची. चॅप्टरच त्याच्याने सुरुवात झाली. लॉज ऑफ मोशन. आपण युट्यूब रीलमध्ये बघितलं असेल किंवा पिक्चरमध्ये बघितलं असेल. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर आता आपण याच्यात न्यूटन्स लॉ ऑफ मोशन पण बघू आणि न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन पण बघू. सर्वात पहिले बघूया मोशन. मोशन म्हणजे काय? मोशन म्हणजे एखाद्या वस्तूची मुवमेंट. धावत आहो मी, कुठल्या मोशन मध्ये? रनिंग मोशन मध्ये. चालत आहो, वॉकिंग मोशन. थांबून आहो मी, स्टँड स्टील मोशन. मोशन आहे का? हे नाही, जागेवर उभा आहो, मोशन नाही आहे. मोशन म्हणजे काय? तर मुवमेंट आला पाहिजे त्याच्यामध्ये, कुठलीही हालचाल आली पाहिजे, तर त्यालाच काय म्हणतात? मोशन म्हणतात. तर आता आपण या चॅप्टरमध्ये काही गोष्टी शिकणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण बघूया की डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आपण काय शिकू सर्वात अगोदर? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि नंबर 2 डिस्प्लेसमेंट. आपण ह्या दोन गोष्टी शिकणार आहोत, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तुम्ही जर पुस्तक घेऊन जर बसलं तर पुस्तकामध्ये एक इकडे घर आहे, शाळा आहे, इकडे एक घर आहे, इकडे एक घर आहे. हे कोणाचं घर आहे? संगूचं घर. संगीता, संगीता, संगूचं घर. ठीक आहे. हे आहे शाळा, माझी शाळा. माझ्या शाळेचं नाव होतं सावित्रीबाई फुले. तुमच्या शाळेचं नाव काय होतं? ब क ज ती. आणि हे कोणाचं घर आहे? शीतल, शीतलाबाई आपले. हे शीतले, शीतल आणि शांत असणारा मुलगा प्रशांत. हा बहीण भावाचं घर आहे. पुस्तकाकडे तुम्ही लक्ष ठेवा, पुस्तक घेऊन बसा. शीतल आणि संगीता यांच्या घराचं अंतर जे आहे 500 मीटर आहे. आणि संगीताच्या घरापासून तर शाळेचं अंतर जे आहे ते 1200 मीटर दिलेलं आहे. आणि जर शीतल आणि संगीता, शीतल आणि प्रशांत यांच्या घरापासून तर हा जो आहे राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला दिसत असेल याच्यात, हे जर आहे ते हायपोटेनस बनत आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. तर हे हायपोटेनस इकडे बनत आहे. हा आहे 1300 मीटर. बरोबर आहे. 1300 मीटर बनून का? हायपोटेनस येईन का? 12चा स्क्वेअर 144, 5चा स्क्वेअर 25. किती येणार इथं? 169 अंडर रूट 13. बरोबर आहे. हायपोटेनस आहे. बघितलं. आता आपण इथं बघितलं, बसल्या बसल्या आपण मॅथचा एक एक्झाम्पल पण सॉल्व्ह करून टाकला. ठीक आहे. हायपोटेनस साईड स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर आता याच्यात डिस्टन्स म्हणजे नेमकं कसं ओळखायचं आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे नेमकं कसं ओळखायचं. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय? तर ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल. ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स ट्रॅव्हल. ठीक. आता शीतलच्या घराकडून मी संगीताच्या घराकडे गेलं, संगीताच्या घराकडून मी शाळेत गेलं. हा जो डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स याला म्हणतात डिस्टन्स. 500 प्लस 1200, 1200 प्लस 500 किती होणार? 1700. 500 प्लस 1200 हा डिस्टन्स आहे. ऍक्च्युअल पाथ
मी ट्रॅव्हल केलेला आहे. आता हा जो आहे हे रोड आहे, एक रोड आहे, ह्या रोडनी मला असं शाळेत जावं लागतं. पण हा जो आहे हा रोड बनलेला नाही आहे. ठीक आहे, इथं खुलं मैदान असेल, त्या खुल्या मैदानातून जर माझ्या घराकडून मी जर शाळेत असं गेलो, रस्त्याने न जाता मी असं शॉर्टकट जर वापरला, खुल्या मैदानातून गेलं, तर मला जो पडतो 1300 मीटर, हा जो आहे हा शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. किंवा मी हवेतून उडून गेलो, इथे मी हेलिकॉप्टर मध्ये बसलो आणि सरळ शाळेत उतरलो, माझा हेलिकॉप्टर असा झाला, असा असा जाणार का? नाही. आपल्याला पेट्रोल वाचवायचं आहे, 100च्या वर गेला आहे पेट्रोल, असा जाणार. अर्थात काय, तर माझा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स हा जो आहे 1300 मीटर. परत एक एक्झाम्पल घेऊया. जर मी मुंबईवरून नागपूरला गेलो, मुंबईवरून नागपूरला गेलो, मुंबई ते नागपूरचं अंतर आहे 800 काहीतरी समथिंग काहीतरी किलोमीटर आहे, अंदाजे 900 किलोमीटर पकडू. जर मी मुंबई ते नागपूर गेलो, मुंबईवरून नागपूर गेलो आणि परत नागपूरवरून मुंबईला आलो, माझं डिस्टन्स ट्रॅव्हल किती झालं? जाणं 900, येणं 900, एकूण किती झालं? 1800 किलोमीटर. पण माझा डिस्प्लेसमेंट काय झाला? 0. कारण मी जागेवर आलो, इकडून गेलो आणि असा वापस आलो, माझा डिस्प्लेसमेंट काय झाला? 0 झाला. परत एक आपण सर्कलच्या हिशोबाने बघूया. समजा हा सर्कल आहे, ठीक आहे, त्याचा रेडियस r असेल तर डिस्टन्स काय येणार? 2πr येणार. समजा हा रेडियस हा 1 किलोमीटरचा सर्कल आहे. सर्कमफरन्स याची इथून स्टार्ट केला, असं 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 हा आपला बगीचा आहे, बगीचाचा काय म्हणते फुटपाथ आहे, आणि त्यात तो जो आहे 1 किलोमीटरचा आहे, अर्थात 1000 मीटर. तर माझा डिस्टन्स ट्रॅव्हल हा ए पॉइंट आहे. ए पॉइंट वरून मला ए पॉइंट पर्यंत यायला मला किती चालावं लागलं? 1000 मीटर. पण माझा डिस्प्लेसमेंट काय आहे? मी ए पॉइंट पासून ए पॉइंट पर्यंत आलो, अर्थात मी कुठे उभा आहे? अजूनही जागेवरच आहे. ए पॉइंट वरून ए पॉइंट वर पोहोचायला मला काय लागणार? डिस्प्लेसमेंट. शॉर्टेस्ट रूट माझा काय आहे? 0 आहे. शॉर्टेस्ट रूट माझा 0 आहे, कारण की काय, मी त्याच जागेवरती उभा आहे. पण मी डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? मी ए पॉइंट वरून ए पॉइंट वरती यायला 1000 मीटरचा चक्कर मारलेला आहे. पण जर डिस्प्लेसमेंटच्या हिशोबाने जर बघितला तर ए पॉइंट म्हणजे काय, मी जागेवरच उभा आहे, माझा तो पॉइंट जो आहे 0 वरती आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स जो आहे तो माझा 0 आहे. कसा? ए पॉइंट वरून ए पॉइंट वरती यायला. तर हा झाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा अंतर. आता आपले डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एक होऊ शकते का? अर्थात दोघांची व्हॅल्यू सेम राहू शकते का? तर हो. कसं? आता माझा हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, ठीक आहे, किंवा हा नागपूर आहे आणि हा मुंबई आहे. मी ए पॉइंट वरून बी पॉइंट वरती गेला, मी डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? 900 किलोमीटर. हा अर्धा सर्कल 900 किलोमीटरचा. आणि माझा डिस्प्लेसमेंट शॉर्टेस्ट रूट काय? इथून इथे जायचा. आपण सर्कल नाही घेऊ, कारण सर्कल घेतलं असा 900 आला तर हा तर डिस्टन्स कमी येईल ना. तर इथे डिस्टन्स इक्वल टू डिस्प्लेसमेंट ही जी आहे फेल होणार थिअरी. इथे बघा, ए पॉइंट टू बी पॉइंट. जर मी ए पॉइंट टू बी पॉइंट चाललो, ठीक आहे, नागपूर ते मुंबई चाललो, 900 किलोमीटरचं अंतर आहे, तर माझा डिस्टन्स काय आहे? 900 किलोमीटर. आणि माझं डिस्प्लेसमेंट शॉर्टेस्ट रूट काय? ए टू बी, ही सुद्धा एक स्ट्रेट लाईन 900 किलोमीटर आहे. तर यस, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एक राहू शकतात. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे वेगवेगळे सुद्धा राहू शकतात. आता याच्यानंतर आपण पुढे वळूया. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट झालं. आता आपण बघूया स्पीड आणि वेलॉसिटी. आता स्पीड म्हणजे काय? आपल्याला काय लक्षात येते?
मी 500च्या स्पीडनं चाललो किंवा 60च्या स्पीडनं चाललो. आजकाल तर बाईकमध्ये डिजिटल मीटर सुद्धा आलेला आहे. तिथे लिहून येतात की किलोमीटर पर आवर. किंवा एखादी बॉलरने जर बॉल थ्रो केला तिथे सुद्धा लिहून येते की किलोमीटर पर आवर. अर्थात त्या बॉलची स्पीड कोणाची 140 असते, 150 असते, 151, 149 किलोमीटर पर आवर. म्हणजे एवढ्या स्पीडने तो बॉल फेकून राहिला बॉलर. ते काय आहे, किलोमीटर पर आवर. म्हणजे काय, तर स्पीड म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय लक्षात येत आहे, किलोमीटर पर आवर. याचा अर्थात किलोमीटर म्हणजे काय, किलोमीटर मध्ये आपण काय मोजत असतो, डिस्टन्स. डिस्टन्स. आणि आवर म्हणजे काय, टाइम. तर स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल इन युनिट टाइम किंवा टाइम रिक्वायर्ड. ठीक आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठलाही असो, मग मी असो, कार असो, सनलाइट असो, साऊंड असो, कुठलाही ऑब्जेक्ट असो. डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट किंवा रिक्वायर्ड टाइम. इथे म्हणू की रिक्वायर्ड टाइम. हे झालं स्पीड. तसंच वेलॉसिटी. वेलॉसिटी पण आपण बघतो, त्याला पण आपण किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंड, याला पण आपण मीटर पर सेकंड मध्ये मोजू शकतो. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अकर पर युनिट टाइम, त्यालाच काय म्हणू आपण, वेलॉसिटी. स्पीड आणि वेलॉसिटी हे दोघेचा युनिट सेम आहे. जसं आपण बघितलं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांचा युनिट काय येणार, मीटर, किलोमीटर असं येणार. मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर. जो सीजीएस युनिट आहे, एसआय सिस्टीम आहे. सीजीएस म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंड. एसआय युनिट म्हणजे स्टँडर्ड सिस्टीम इंटरनॅशनल म्हणतात याला. याच्यामध्ये सेंटीमीटर नसते, तर मीटर, ग्राम नसतो त्याच्यात, केजी आणि सेकंद असं त्याचा युनिट असतो. तर आपण बघितलं, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोघांचा युनिट सेम आहे, पण दोघांमध्ये अंतर आहे आणि दोघांमध्ये समानता पण आहे. आपण बघितलं होतं की अंतर कधी असते, समानता कधी असते. तसं स्पीड आणि वेलॉसिटी दोघांचं युनिट काय आहे, सेम आहे. दोघांमध्ये अंतर आहे. अंतर कशामुळे आलेलं आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मुळे स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये काय आलेलं आहे, अंतर आलेलं आहे. कशामुळे अंतर आलेलं आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मुळे स्पीड आणि वेलॉसिटी यांच्या कन्सेप्ट मध्ये जे आहे ते डिफरन्स आलेला आहे. परत एक डिफरन्स आहे, स्पीड जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. काय आहे, स्केलर. आणि वेलॉसिटी जी आहे ते वेक्टर क्वांटिटी आहे. स्पीड काय आहे, स्केलर, वेलॉसिटी वेक्टर. आता व्ही म्हणजे वेलॉसिटी म्हणून वेक्टर, स्पीड यस म्हणजे स्केलर, असं संकल्पना नाही. आपण स्केलर आणि वेलॉसिटी याच्याबद्दल थोडक्यात म्हणजे वाचून घेऊ. थोडक्यात, स्केलर आणि वेक्टर. स्केलर आणि वेक्टर. स्केलर म्हणजे काय, विच हॅज ओनली मॅग्निट्यूड. काय, ओनली मॅग्निट्यूड. आणि वेक्टर म्हणजे काय, विच हॅज बोथ मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन. आता कसं, हे एक्झाम्पल नुसार सांगतो. विच हॅज बोथ व्हॉट, मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन. हा जो डिफरन्स आहे हा स्केलर आणि वेक्टर मधला आहे. एक्झाम्पल बघूया. जसं मास. एक्झाम्पल मी जर घेतलं मास. मासला डायरेक्शन नसते. मासला डायरेक्शन नसते. हे जे आहे हे माझं वजन आहे. माझं, आता तुम्ही किलो काट्यावरती स्वतःचं वजन मापता. समजा माझं वजन जे आहे 65 किलो आहे. 65 किलो आहे म्हणजे काय,
माझं जे मास आहे मल्टिप्लाइड बाय काय 9.81, हा जो आहे ग्रॅव्हिटी आहे. ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे कशाची, आपल्या अर्थची. त्याच्यामुळे काय होतं, वेट बनतो. वेट जे आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. इट डिपेंड्स ऑन डायरेक्शन. ती काय आहे, डिपेंड्स ऑन डायरेक्शन. मास जो आहे तो डायरेक्शन वरती डिपेंड करत नाही, त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे. अर्थात तो 10 ग्राम असेल, 10 ग्राम जर असेल, ठीक आहे, वेट आपण जो मोजतो तो न्यूटन मध्ये मोजतो आणि आपण मास जो आहे तो केजी मध्ये मोजत असतो. आता समजा हा जर 10 केजीचा डस्टर आहे तर नाही, जस्ट काय म्हणते इमॅजिन करायचं आहे, कल्पना करायची आहे की हा 10 ग्रामचा आहे. आता हा जो आहे मी असा मोजला तरी पण तो 10 ग्राम येईल, असा मोजला तरी सुद्धा 10 ग्राम येईल, असा मोजला तरी सुद्धा 10 ग्राम येईल. कसंही मोजा, कुठल्याही दिशेने मोजा, याचं डायरेक्शन नाही त्याचं मास. पण वेटला काय डायरेक्शन आहे. तुम्ही जर हा जो मास आहे याची डायरेक्शन काय आहे, वेट म्हणजे काय म्हटलं होतं आपण, मास इनटू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटी कसे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट करते. कुठल्या डायरेक्शन मध्ये, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. जर माझा हा मास 10 केजीचा आहे आणि मी जर पृथ्वीवर आहो तर माझं पृथ्वीवरचं ग्रॅव्हिटी काय राहणार, 9.81. हे काय आहे, अर्थची ग्रॅव्हिटी आहे, म्हणजे माझा वेट काय राहणार, वाढणार. जर मी मून वरती गेलो तर मूनची ग्रॅव्हिटी जी आहे ती कमी आहे, बहुतेक 1.6 असं काहीतरी आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू नाही माहित, कमी आहे आपल्यापेक्षा. तर तिथे माझं वेट जे आहे ते कमी राहणार, पण माझं मास काय राहणार, अर्थवर असो किंवा मूनवर असो माझं मास कॉन्स्टंट राहणार आणि माझ्या वेटला डायरेक्शन आहे. कारण जर मी पाण्यामध्ये गेलो, मी जर पाण्यामध्ये गेलो तर मला एक फोर्स ऍक्ट होतो वरती, अपोजिट डायरेक्शन, त्याला काय म्हणतो, बुएन्स फोर्स म्हणतो. तर तो अपोजिट ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्ट होतो, तेव्हा माझं वेट काय होतं, कमी होतं. त्याच्यामुळे काय होते, शिप जे होते ते फ्लोट होत असते. डिस्प्लेसमेंट स्केलर, ओनली मॅग्नेट्यूड याच्यामध्ये येते, डिस्टन्स येते. डिस्प्लेसमेंट हे जे आहे वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स म्हणजे काय, इथून इकडे गेला, डिस्टन्स कुठेही चालला, इकडे चालला, इकडे चालला, इकडे चालला, इकडे चालला, हा 100, 50, 20, 10. पण माझं जर डिस्प्लेसमेंट म्हटलं तर त्याला जे आहे डायरेक्शन आहे, शॉर्टेस्ट रूट. माझं शॉर्टेस्ट रूट काय राहणार, असा राहणार, हा किती 70 असेल, तर माझा डिस्प्लेसमेंट काय राहणार, वेक्टर क्वांटिटी, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. आलं लक्षात. टाइम जो आहे स्केलर क्वांटिटी आहे. टाइम त्याला फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते. अशा डायरेक्शन वरती टाइम, अशा डायरेक्शन वरती टाइम, अशा डायरेक्शन वरती टाइम. प्रत्येक डायरेक्शनला कुठलाही करा, टाइम जो आहे तो कॉन्स्टंटच राहणार. पण जर फोर्स आहे, फोर्स जो आहे तो वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स काय वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला डायरेक्शन लागतो. फ्रिक्शनल फोर्स, जर मी इकडे जर धक्का दिला एखाद्या वस्तूला तर माझा फ्रिक्शन फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनला अप्लाय होतो. जर एखादी वस्तू मी इकडे सरकवली तर फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनला अप्लाय होतो. ठीक आहे, तर फ्रिक्शन फोर्सला काय आहे, डायरेक्शन आहे. मला एखादी वस्तू जर आहे तिकडे मूव्ह करायची असते तर मला या डायरेक्शननी फोर्स लावावा लागेल, किंवा जर मला इकडे सरकवायची असेल तर या डायरेक्शननी फोर्स लावावा लागेल. तर अर्थात काय, फोर्सला काय आहे, मॅग्नेट्यूड तर आहेच आहे, सोबत त्याला काय डायरेक्शन सुद्धा आहे. तर यालाच म्हणतात स्केलर आणि वेक्टर. वेक्टर म्हणजे हॅव्हिंग बोथ द मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. टाइम झाला, लेंथ झाला, हे स्केलर क्वांटिटी झाला, फोर्स झाला, प्रेशर झाला, प्रेशर वेक्टर क्वांटिटी आहे. आता आपण वेलोसिटी वरती होतो, परत वेलोसिटी वरती येऊ. वेलोसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. आता
आता हा पर युनिट टाइम म्हटलं तर तो 1 सेकंद असू शकते, पर सेकंद, 1 मिनिट, 1 आवर, 1 इयर. जास्त असेल तर आपण लाईट इयर पर्यंत पण जाऊ शकतो. लाईट इयर तुम्हाला माहीतच आहे. ब्रह्मांडाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण काय म्हणू त्याला, लाईट इयर मध्ये आपण काय करत असतो, त्याचा अभ्यास करत असतो. तर वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटी आणि स्पीड दोघांचा जर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जर व्हॅल्यू सेम असेल तर वेलॉसिटी आणि स्पीड सेम असते, अन्यथा डिफरन्स असते. वेलॉसिटीचा परत आणखी कसं ओळखायचं, तर वेलॉसिटी म्हणजे काय, ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन. वेलॉसिटी म्हणजे मोशन इन स्ट्रेट लाईन. अर्थात हा जो डिस्प्लेसमेंट आहे आपला तो स्ट्रेट लाईन मध्ये असला पाहिजे. तसंही आपला डिस्प्लेसमेंट असा असेल तर इथून जर मला इथे ट्रॅव्हल करायचं असेल तर हा शॉर्टेज डिस्टन्स, हा शॉर्टेज डिस्टन्स असा, हा पॉईंटवर इथून हा शॉर्टेज डिस्टन्स. तर मला काय मोशन काय आहे, मोशन इन अ स्ट्रेट लाईन पर युनिट टाइम. जर वेलॉसिटी जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल, कारण माझ्या वेलॉसिटीला काय आहे, मॅग्नेट्यूड, दुसरं काय आहे, डायरेक्शन. जर माझं डायरेक्शन बदललं तर माझं वेलॉसिटी का होऊन जाणार, चेंज होऊन जाणार. ठीक आहे. खूप गरमी झाली आहे. आता आपण स्पीड आणि वेलॉसिटी कशी काढायची ते बघूया. शीतलचं घर आहे, हे संगीताचं घर आहे आणि ही आहे शाळा. ठीक आहे. आता शीतल स्पीड, हा पाथ ए पकडू, हा पाथ बी पकडू आणि हा पाथ सी डस्ट करूया. ठीक. आता तुम्ही पुस्तक काढून ठेवा. पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपण पुस्तक काढण्यापेक्षा मी सरळ स्क्रीनवरती दाखवतो तुम्हाला. ते वेळ वाचणार आणि सोपी पण जाणार. गरमी भरपूर आहे, एसी नाही ना आपल्याकडे. बघा, अ स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द टू हाऊस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 मीटर. आता शीतल आणि संगीताच्या घरामध्ये काय आहे, इथे संगीताचं घर होतं, इथे शीतलचं घर होतं. किती, 500 मीटरचा डिफरन्स आहे. पुस्तक काढून ठेवायचं तुम्ही, ते चित्र बघा तुम्ही. आणि संगीताच्या घरापासूनचं जे शाळेचं अंतर जे आहे ते 1200 मीटरचं आहे. बघा, पाथ ए 500 मीटर, पाथ बी 1200 मीटर आणि हा टोटल 1300 मीटर. तर आता आपल्या म्हणण्यानुसार यांचं म्हणणं काय आहे, यांचं म्हणणं असं आहे की शीतलला जे आहे 5 मिनिटाचा वेळ लागतो. शीतलला लागते 5 मिनिटाचा वेळ संगीताच्या घरी जायला, आणि तिथून 24 मिनिट लागते. अँड देन 24 मिनिट्स टू रीच स्कूल. तिथून 24 मिनिट लागते शाळेत जायला. तर आपण स्पीड कसं बघू, स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम, किलोमीटर पर आवर. लक्षात आहे, डिस्टन्स किलोमीटर पर आवर आपण गाडीमध्ये बघत असतो. किलोमीटर म्हणजे काय, तो वरती डिस्टन्स, खाली आवर म्हणजे काय, टाइम. तर माझा डिस्टन्स काय आहे, 500 मीटर आहे. 500 मीटर चालायला मला किती मिनिट लागत आहे, 5 मिनिट लागत आहे. 500/5 डिवाइड केलं 100 मीटर पर मिनिट चाललो. किती चाललो मी, 100 मीटर पर मिनिट. आता मी कोणाच्या घरी पोहोचलो, शीतलच्या घरून निघालो, संगीताच्या घरी पोहोचलो. संगीताच्या घरून आम्ही चणे फुटाणे खात खात कुठे जाणार, शाळेत जाणार. शाळा किती अंतरावरती आहे, 1200 मीटर. 1200 मीटर अंतरावरती आहे आणि 1200 मीटर जायला मला किती लागत आहे, 24 मिनिटे लागत आहे. आता बरोबर आहे, एकटा माणूस राहायला पटापटा चालते. जेव्हा दोघं जण राहते सोबत, कथाने करत राहील, एकाला त्याला धक्का देईन, दुसऱ्या त्याला धक्का देईन, हातात हात टाकत जाईन, चणे फुटाणे खात जाईन. त्याच्यामुळे यांना जास्त वेळ लागत आहे. तर त्यांनी 1200 मीटर जे आहे 24 मिनिटांमध्ये केलेलं आहे. तर याला डिवाइड केलं 24 × 5 केलं तर 120 येते. 0 तसा बाजूला घेतला, अर्थात 50 मीटर पर मिनिट. यांच्यापेक्षा यांची स्पीड काय झाली, कमी झालेली आहे.
जर आपण ॲव्हरेज स्पीड जर काढली, ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स किती होतं, 500 + 1200. संगीताच्या घरून निघालो शीतलच्या घरापर्यंत, तिथून शाळेपर्यंत किती झालं, 1700 मीटर. आणि टाइम किती, 24 + 5 मिनिट, 29 मिनिट. तर आपला आन्सर किती आला, 58.6 मीटर. आता शीतलची वेलॉसिटी, हे झाली स्पीड. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स. आपलं शीतलची वेलॉसिटी आणि काय शीतलची ॲव्हरेज स्पीड हे कॉमन केव्हा आली असती, जेव्हा त्यांचं वरचा जो डिस्प्लेसमेंट आहे तो सारखाच असता. एक्झाम्पलनुसार बघून घ्या, आपला टाइम कॉन्स्टंट आहे 29 मिनिट, पण आपला जो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आहे तो बदललेला आहे. त्याच्यामुळे आपलं वेलॉसिटीचा आन्सर जे आहे ते चेंज झालेलं आहे. किती आलेलं आहे ते, 44.83. ॲव्हरेज स्पीड म्हणजे तुम्ही असं नका करू की 100 मीटर टोटल किंवा टोटल स्पीड म्हणजे की 100 मीटर आणि 50 मीटर पर मिनिट, 100 मीटर पर मिनिट ॲड केलं आणि दोघाला डिवाइड केलं. 100 + 50, 150 डिवायडेड बाय 2, 75. मग तुम्ही म्हणा की 75 मीटर पर मिनिट, 75 मीटर पर मिनिट. तुम्ही जर म्हणाल की असं कॅल्क्युलेशन केलं आणि ते मला काय मिळाली, ॲव्हरेज स्पीड मिळाली. चुकीचं आहे. कसं, 100 + 50/2 किती, 75 मीटर पर मिनिट. म्हणजे किती, 10 मिनिटात तुम्ही 750, 20 मिनिटात तुम्ही किती गेले, 1500 मीटर. आपलं टोटल डिस्टन्स किती पडत आहे, 1700 मीटर. तुम्ही 1500 मीटर किती मिनिटात गेले, 20 मिनिटात गेले. उरलेला तुमच्याकडे परत 9 मीटर आहे. म्हणजे तुम्ही काय कराल, तुमचा जो अप्रोच जो आहे तो अगदी चुकीचा अप्रोच आहे. ठीक. आता आपण बघू इफेक्ट ऑफ स्पीड, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. आता इथे सचिन भाऊ गाडी चालून राहिली, सच्याची गाडी आहे. तुमचं नाव आहे का सचिन? जेन्झी मुलांचे नाव सचिन राहूच शकत नाही. एखादी नमुना सापडेल तर सापडेल. ठीक आहे. तर याच्यात काय म्हटलेलं आहे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ वेलॉसिटी ऑफ मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीज ऑर डिक्रीज बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. त्याची डायरेक्शन जी आहे तो मुंबईवरून नागपूरला चाललेला आहे. ठीक आहे. त्याची स्पीड कमी जास्त होत आहे पण रस्ता माझा सरळ आहे, डायरेक्शन. तर आपलं वेलॉसिटी काय म्हटलं होतं, डिपेंड्स ऑन व्हॉट, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. दोघांमध्ये कुठल्या एका गोष्टीमध्ये जर बदल झाला, आयदर द चेंज इन मॅग्निट्यूड ऑर द चेंज इन डायरेक्शन विल इफेक्ट इन द चेंज इन वेलॉसिटी. तर इथे माझी वेलॉसिटी काय होणार, चेंज होणार. इन केस ऑफ टर्निंग द रोड व्हाईल वेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. माझी स्पीड आणि वेलॉसिटी आता हा टर्न घेत आहे म्हणजे काय, माझी डायरेक्शन जी आहे ती चेंज होत आहे. त्याच्यामुळे काय झालं, इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ मोटरसायकल कीपिंग इट स्पीड कॉन्स्टंट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन वेलॉसिटी. माझी वेलॉसिटी काय होणार, चेंज होणार, कारण की माझी डायरेक्शन चेंज होता. इथे माझी काय होत होती, स्पीड चेंज होत होती, इथे डायरेक्शन चेंज होत होती. आणि या केसमध्ये माझी डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड चेंज होत आहे. ऑन अ टर्निंग डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड ऑफ मोटरसायकल, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स वेलॉसिटी. मॅग्निट्यूड चेंज झाला, वेलॉसिटी चेंज. डायरेक्शन चेंज झाली, वेलॉसिटी चेंज. दोन्ही चेंज झाले, वेलॉसिटी चेंज. अर्थात काय, माझी वेलॉसिटी कशावरती डिपेंड राहणार, या 3 फॅक्टरवरती. चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग. बघा, इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव दॅट द वेलॉसिटी डिपेंड ऑन स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. स्पीड म्हणजे इथं काय आहे माझी, मॅग्निट्यूड. डायरेक्शन, वेलॉसिटी चेंजेस बाय चेंजिंग द स्पीड. इथे चेंजिंग द स्पीड, डायरेक्शन कॉन्स्टंट, कीपिंग द डायरेक्शन चेंज. चेंजिंग द डायरेक्शन, डायरेक्शन चेंज केली आहे, कीपिंग द स्पीड सेम. चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन, मोटो जी. मार्क्स वेस्टरपन माझा फेवरेट रायडर आहे तो. ठीक. आता जे आहे, गॅलिलिओनी सर्वात पहिले सांगितले होते की स्पीड ऑफ साऊंड, मी जे बोलत आहोत तुमच्यासोबत, संवाद साधत आहोत तुमच्यासोबत, त्याचा वेग काय आहे, 343.2 मीटर पर सेकंद. देव जाणे कशी त्यानं मोजली त्या काळामध्ये, कुठलं साहित्य वापरलं काय. स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁵
किलोमीटर, 10⁵ किलोमीटर आणि 10⁸ मीटर पर सेकंद. आणि जे पृथ्वी जी आहे आपल्या सूर्याभोवती फिरते, तर एका सेकंदात आपली पृथ्वी किती किलोमीटर धावते? 29.770 किलोमीटर किंवा 29,770 मीटर. म्हणजे तो एका सेकंदामध्ये 29.7 किलोमीटरने चालते. आपण एका सेकंदात तर कुठं जात नाही. तो एका सेकंदामध्ये कुठच्या कुठे चालला जाईल? 1 तासामध्ये तर कुठच्या कुठं. ठीक, तर आपण बघूया युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. याच्या अगोदर आता आपण सर्वात पहिले बघूया की लिनियर मोशन म्हणजे काय असते. त्याच्यानंतर आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन बघूया.